नमस्कार, साम टीव्हीच्या या दुपारच्या बातमीपत्रात मी शामल भंडारे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान, अभिनेता अबीर गुलाल चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितली। सध्याच्या घडीची मोठी बातमी पाहतोय। हल्ल्यानंतर संपूर्ण देश हळहळलाय आणि त्यानंतर अनेक कारवाया करण्याची सुरुवात भारताकडून करण्यात येते। या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल सविस्तर माहिती देतील। काय अधिकची माहिती आहे या चित्रपटासंदर्भात? खरं तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणा जी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मोर्चावरती पाकिस्तानला कसं नमवलं जाईल या दृष्टीने प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे। तर मागच्या काही दिवसांपासून अबीर गुलाल हा सिनेमा वरती भारतात बंदी घालावी ही मागणी जी आहे ती केली जात होती। मात्र आता सूत्रांकडून जी आपल्याला माहिती मिळते त्या माहितीनुसार फवाद खाननी ज्या सिनेमामध्ये ऍक्टिंग केलेली आहे, फवाद खान हा पाकिस्तानी ऍक्टर आहे आणि त्यांनी अबीर गुलाल या सिनेमामध्ये ऍक्टिंग केलेली आहे आणि त्याचा तो चित्रपट जो आहे तो आता भारतामध्ये प्रदर्शित होणार नाही अशी माहिती जी आहे ती अधिकृत सूत्रांकडून आपल्याला प्राप्त होत आहे। त्यामुळे आता पाकिस्तानचे कोणतेही सिनेमा भारतात रिलीज केले जाणार नसल्याची देखील माहिती जी आहे ती आता समोर येताना आपल्याला दिसून येते। नक्कीच या संदर्भात आणखी काय माहिती आहे? फवाद खान सध्या भारतात आहे की पाकिस्तानात आहे? पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून अनेक आंदोलने जी आहे ती केली जात आहे। भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा पाकिस्तानी कलावंताला स्थान देऊ नये अशी मागणी होत आहे। त्यामुळे भारतीय पाकिस्तानी जे कलावंत आहेत, जे ऍक्टर आहेत ते आता पाकिस्तानमध्ये आहेत। त्याचबरोबर खेळामध्ये देखील भारतामध्ये कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होणाऱ्या सामन्यांमध्ये केला जात नाही। तेही खेळाडू आता पाकिस्तानमध्ये आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे भारताने जे आता जी काही ॲडवायझरी केलेली आहे, सिंधू करार स्थगित, सिंधू नदीसोबतचा जो करार आहे पाणी वाटपाचा तो स्थगित केलेला आहे। अटारी बॉर्डर देखील जी आहे ती बंद केलेली आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संवाद जो आहे तो या ठिकाणी पाकिस्तान बरोबर ती निश्चित। धन्यवाद विशाल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। लेले, मोने, जोशी ही तिन्ही कुटुंब आता पत्रकार परिषद घेणार आहेत। बचावलेलं कुटुंब आता सांगणारे अनुभवलेला प्रसंग। थोड्याच वेळात डोंबिवलीत ही पत्रकार परिषद पार पडेल। त्यांनी जे काही अनुभवलंय, जेव्हा हल्ला झाला, गोळीबार झाला, त्या क्षणी तिथे उपस्थित असलेलं हे कुटुंब आहे। या कुटुंबांनी आपला माणूस गमावलाय। पुढची बातमी पाहूयात। पहलगाम हल्ल्यातील जखमींसोबत फडणवीसांनी संवाद साधत हल्ल्यातील जखमींची विचारपूस केली आहे। गिरीश महाजनांच्या फोनवरून हा संपर्क त्यांनी साधलाय। हड्डी तोडून उभा आहे आणि तिथे पेशंट तिकडे आहेत आणि डॉक्टर आहेत। डॉक्टर आहे तिथे, त्यांनी ऑपरेशन केलं, एक ऑपरेशन झालं, अजून 2 ऑपरेशन छोटे मायनर बाकी आहेत। हां 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 तर शुभेच्छा आहे तुम्हाला। समर्थ कृपाळून वाचलो, हो समर्थ कृपाळून वाचलो। येस येस हे समर्थ कृपा आहे, खरी गोष्ट आहे। तुमच्या चांगले काम आहे आणि ईश्वराची कृपा आहे। हो त्यामुळे तुम्ही वाचलात आणि काय काळजी करू नका, सगळं ठीकच होईल। डॉक्टर सगळे आहोत तुमच्या पाठीशी। हॅलो, तिथले बेस्ट सर्जन आहेत, त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे, त्यांच्याशी बोलतो त्रिपाठीजी। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच सर। You have a very uphill task. All wishes are with you. थैंक यू सो मच सर। पेशंट आपले सुबोध पाटील परवाचे, त्यांना अगदी इथून गोळी आत लागून निघालेली आहे। हा जो काही हल्ला झालाय, आपला देश यावर कसं प्रत्युत्तर देतंय याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या आणि आज पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानाला थेट इशाराच दिलाय। पहलगाम हल्ला हा भारत मातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे। या हल्ल्यानं देश शोकसागरात बुडालाय। मात्र ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार असल्याचं मोदींनी म्हटलंय। दहशतवाद्यांची शिल्लक राहिलेली जमीन ही मातीत गाडण्याची वेळ आली आहे अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानाला थेट इशारा दिला। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को
और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। सजा मिलकर के रहेगी। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। एक सौ चालीस करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। पाहुयात पुढची बातमी। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनीत अबीर गुलाल चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितली आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। फवाद खानचा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार नाही। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी मनसेचे नेते खोपकर सध्या आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेत। तुमचं काय मत आहे? हा निर्णय घेण्यात आलाय। नाही, निर्णय चांगला योग्य निर्णय घेतलेला आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की इकडे जे कोण कलाकार आहेत हिंदी मध्ये चित्रपट सृष्टीचे, ज्यांना या पाकड्यांचा पुळका आलाय पाकड्या कलाकारांचा, त्यांच्यावरून बंदी आणायला पाहिजे लोकांनी की आम्ही यांचे देखील चित्रपट बघणार नाही। कारण या लोकांना उठसूट या पाकड्यांचे कलाकार इकडे लागतात। मग तो फवाद खान असेल नाही तर कोण अजून असेल। आणि यापुढे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पाकड्या कलाकारांचा विरोध नक्की करेल। यांचं इकडे येण्याचे काम करू देणार नाही म्हणजे नाही। इकडे पाकिस्तानी गायक नाही, पाकिस्तानी कलाकार नाही, काही नाही। धन्यवाद अमय खोपकर, या संदर्भात आपण सविस्तर बोललात त्यासाठी। फवाद खानचा हा सिनेमा आहे ज्यात त्याने अभिनय केलाय। अबीर गुलाल हा सिनेमा भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर जो हल्ला झालेला आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते। फवाद खान हा पाकिस्तानी कलाकार आहे, त्याने अभिनय केलेला हा चित्रपट आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित बंदुका दिसतायत। ते मैदानात बसलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करताना दिसतायत। दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुष पर्यटकांना वेगळं बसवलं, त्यानंतर पुरुषांवर गोळ्या झाडल्या। या गोळीबारात 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सध्या आपण साम टीव्हीच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहताय। ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या दर्शकांसाठी आम्ही दाखवतो। दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित बंदुका आहेत। सरकारमधील घटक पक्ष कुरघोडीच्या वादात राज्याचं हसं करतायत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेल्यावरून राऊतांनी निशाणा साधलाय। सरकार म्हणून त्या ठिकाणी वन विंडो सिस्टीम असायला हवी असं त्यांनी म्हटलंय। गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही। तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय। आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत। विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर। पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय। वळूयात पुढच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः खासगी विमानाने श्रीनगरला गेलेत। मात्र यामुळे आता साम टीव्हीने शिंदेंच्या दौऱ्यावरून सवाल उपस्थित केलेत। काश्मीरमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून आधीच मंत्री गिरीश महाजन असताना शिंदे कशासाठी गेलेत?
पार्थिव महाराष्ट्रात आलेत. पर्यटकांना आणण्यासाठी मंत्री महाजन आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मग शिंदे तिथे कशासाठी गेलेत? अशी सुरक्षा यंत्रणा व्यस्त असताना मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्यांच्यावरील आणखी ताण वाढणार नाही का, असे सवाल या निमित्ताने साम टीव्हीने उपस्थित केलेत. सामने नेमके काय सवाल उपस्थित केलेत पाहूयात. उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची काय गरज? मंत्री गिरीश महाजन तिथे असताना शिंदेंना जाऊन काय मिळणार होतं? शासनाचे प्रमुख म्हणून मुंबईतून सूत्र हलवता आली असती ना? अगोदरच सुरक्षा यंत्रणेवर असलेला ताण वाढवण्याची काय गरज होती, असा सवाल सामने उपस्थित केलाय. नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही? वळूयात पुढच्या बातमीकडे. जीव वाचवण्यासाठी आम्ही टिकल्या काढून फेकल्या, मोठमोठ्यानं अजाण म्हटली, विनवण्या केल्या, मात्र दहशतवाद्यांनी आमचं काहीच ऐकलं नसल्याची आपबीती गणबोटेच्या पत्नीनं सांगितली आहे. कौस्तुभ गणबोटेंच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. त्यानंतर आज शरद पवारांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि कुटुंबाचं सांत्वन केलं. यावेळी त्यांच्या पत्नीनं घडलेला प्रसंग सांगितलाय. की कुटुंब होतं, ते नवरा बायको होते आणि आम्ही तिघं, म्हणजे माझे वडील संतोष जगदाळे, मी आणि माझी आई प्रगती जगदाळे, आम्ही 5 जण घोड्यावरनं पहलगाममध्ये होतो. म्हणजे तिकडे एक बेताब व्हॅली नावाची जागा आहे, जिकडे मिनी स्वित्झर्लंड नावाचा एक स्पॉट ते लोकल लोक दाखवतात, जिथे पूर्ण मोकळं पाठार आहे आणि मागे पूर्ण डोंगर, मोठी मोठी झाडी आणि लांबून आपल्याला सगळे बर्फाचे डोंगर दिसतात. तर तिकडे आम्ही साधारणतः 1-1.5च्या सुमारासवर पोचलो. आम्ही फोटोग्राफी सेशन्स वगैरे केले. आम्ही एक लोकल फोटोग्राफर पण सोबत नेला होता, जो आमचे फोटोज वगैरे काढत होता. तर तिकडे 2 स्टॉल्स होते, टेंट्स बांधलेले होते, जिकडे ते त्यांचे लोकल पेहराव देतात आपल्याला घालायला आणि ते घालून आपल्याला फोटोज वगैरे काढायचे असतात. तर आम्ही ते सगळं केलं आणि अराऊंड 2:30 ते 3च्या सुमारास अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला वरनं. आणि आम्ही लोकल लोकांना विचारलं, म्हणजे जो फोटोग्राफर आमच्यासोबत होता त्याला, की हे काय वाजतंय म्हणजे. तर तो म्हटला की इधर शेर आता है तो उसको भगाने का ये तरीका है. तर 2 बुलेट्स फायर झाल्यानंतर आम्हाला वाटलं की ठीक आहे, आता शांत होईल. 2 सेकंड काही नाही झालं आणि मग परत जोरजोरात खूप जास्त बुलेट फायरिंगचा आवाज येऊ लागला. मग सगळे घाबरले. मग आम्ही मागे इकडे तिकडे बघितलं तर लोक पळापळ करायला लागली होती. तर आम्ही त्या टेंटच्या अगदी जवळ होतो. तर ते जे काका होते, गणबोटे काका, ते आता नाही आहेत. तर ते बोलले की आपण सगळे झोपूयात खाली जमिनीवर, म्हणजे फायर जरी वरच्यावर, म्हणजे माझा अंदाज असा होता की लोकल लोकांचं तिथे काहीतरी, म्हणजे लोकल म्हणजे तिथली मिलिटरी आणि तिथे काही कोणी सापडले आणि म्हणून ते लोक एक फायरिंग करतात असं. ते म्हणून आम्ही खाली झोपलो जमिनीवर. त्या टेंटच्या जस्ट बॅक साईडला आम्ही तिथे बसलो होतो, म्हणजे गुडघ्यावर. आणि शेजारी, म्हणजे एकाच लाईनमध्ये शेजारी 2 टेंट्स होते. तर या टेंटच्या बाजूला खूप सारी तिथली लोकल मुसलमान लोक होती आणि काही टुरिस्ट होते. तर तिथनं मी 2 लोक पळत येताना पाहिली, जे खाकी वर्दीमध्ये होते आणि त्यांनी मिलिटरीचे मास्क आणि बॅग मिलिटरीसारख्या घातलेल्या होत्या आणि त्यांच्याकडे गन्स होत्या. तर आता पहिलं मला हे कळत नव्हतं की ही आपली लोक आहेत का ती त्यांची लोक आहेत. सो त्यांनी जेव्हा फायर केलं ना शेजारच्या टेंटमधल्या मागच्या माणसाला, तेव्हा आम्हाला कळलं की हे काहीतरी गडबड आहे. तर तेव्हा माझ्या वडिलांना पकडलं आणि म्हटलं, पप्पा मला भीती वाटते, मला मरायचं नाही आहे ते, कारण ते ओपन फायर करत होते. माझे वडील बोलले, तू काळजी नको करू, आपल्याला काय नाही होणार. आणि मग मध्ये आई बसली होती आणि तो माणूस तिकडनं 2 लोकांना गोळ्या मारून आमच्याकडे आला पळत. आणि त्याने माझ्या वडिलांना आधी त्यांनी बंदूक लावली. तर मग आई पप्पांना पकडून अशी बसली होती. तर मग त्या पप्पा बोलले की, म्हणजे पप्पा ॲक्च्युली रिॲक्शन तेव्हा काहीच नव्हतं, आम्ही शांतपणे बघत होतो की काय चाललंय. तर त्या माणसाने पप्पांना डायरेक्ट बोलला, चौधरी तू उठ, बाहेर आ. त्यांनी टेंटच्या मागून त्यांना बाहेर काढलं मोकळ्या मैदानात आणि त्याला बोलले की तुम लोगों ने ना मोदी को सर पे चढा के रखा है, तुम लोगों की वजह से. आणि ते बंदूक सारखं हलवत होता, तो असं घाबरवत होता आणि आम्हाला धाकधूक की आता हा काय करतो. तर आम्ही बोलत होतो की प्लीज कुछ मत करिए, हम आप जो बोलेंगे करेंगे. पप्पा म्हणले की, ते हात जोड़े होते कि क्या हुआ सर, हमने क्या किया आपको, असं तसं. हाँ तुम लोगों ने मोदी को सर पे चढ़ा के रखा है, तुम लोगों की वजह से हमारा मजहब खराब हो रहा है, हम लोग बदनाम हो रहे हैं, तुम लोगों ने वीडियोस बना के वायरल किए कि हम आपके औरतों को और बच्चों को मारते हैं आणि तुम मुसलमान हो क्या, असं विचारलं. त्याच्यावर माझ्या वडिलांनी काही प्रतिक्रिया नाही दिली. ते म्हणले बोल, अजान बोल. तर
माझे वडील बोलले, आप जो बोलोगे मैं करता हूँ, आप कुछ भी बोलो. आणि असं म्हणून आजान नाही आहेत म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या. तर एक गोळी त्यांनी डोक्यावर घातली, एक कानातून म्हणजे कानाच्या शेजारून इथून गेली आणि एक इथे छातीला लागलेली. 3 बुलेट्स त्यांनी बॅक टू बॅक फायर केला आणि माझे वडील एका झटक्यात खाली पडले. नंतर ते आमच्याकडे वळले, तर माझ्या समोर जे गणबोटे काका होते ते झोपले होते पालथे. त्यांना इथून गोळी घातली, ती त्यांच्या डोळ्यातनं तर उठले नाही, तर त्याला उठला नाही म्हणून लाद घातली पहिले आणि मग नंतर मागून बुलेट घातली, तर ती त्यांचा डोळा फुटला पूर्ण आणि नंतर पाठीवर आणि आणखी 2 ठिकाणी त्यांना बुलेट्स मारल्या. आमच्या शेजारी लागूनच माझ्या शेजारी एक आजोबा बसले होते, त्यांनी मला असं मागून धरलं होतं कारण ते खूप घाबरले होते आणि मी माझ्या आईच्या डोक्यावर टिकली होती आणि माझ्या समोर ज्या गणबोटे काकू होत्या त्यांच्या पण डोक्यावरची टिकली त्याला समजायच्या आधी काढून टाकली आणि मी म्हटलं तुम्ही, आम्ही अल्लाहू अकबर बोललो होतो, आम्ही रेहम करो असं ओरडत होतो तिकडे. कारण ती सिच्युएशन आम्हाला तेव्हा जे लोक आजूबाजूचे करत होते आम्ही त्यांना कॉपी करत होतो त्या मुवमेंटला. आणि मग त्यांनी आमच्या शेजारी पण जी फॅमिली होती तिथल्या 2 लोकांना बुलेट फायर केला, फक्त त्या म्हाताऱ्या आजोबांना नाही केलं काही. आणि मग तो पळून गेला तिथनं. आणि मागणं तरी पण भरपूर फायरचे आवाज येत होते, म्हणजे कंटिन्युअस त्यांनी भरपूर जिथे जिथे लोक होती, जिथे जिथे घोळका होता, लोक होती, त्यांनी पकडून जेंट्सला मारलं. आणि ते रोपवेनी जाणारी पुरुष होता एक, तो खाली आला होता तर त्याला खाली उतरलं त्याच्यावरती फायरिंग केलं आणि त्याला मारलं. तुम्ही ह्या सगळ्या थरार पाहत होती त्यावेळेस ते आम्ही ते म्हणजे ते असे रागाने द्वेषाने ते लोकांना गोळ्या झाडत होते. इकडे मार, कपाळावर मार, डोक्यावर मार. आणि हे आम्ही सगळं पाहत होतो. लहान मुलं हे सगळं पाहत होती, ओरडाआरडा करत होती. पण त्यांनी दयामाया कुणावर दाखवली नाही. सगळ्या जेंट्सला ओढून आपको अजाम पढ़ने आता है, आपको नमाज पढ़ने आता है, आप मुस्लिम हो, आप हिंदू हो, असं करून त्यांनी तिथले लोकल मुस्लिम त्यांना बाजूला काढलं. त्यांना बोले तुमको मरना है क्या, बाजू हट जाओ. त्यांना लाथा मारल्या, बाजूला काढलं आणि हिंदूंच्या पुरुषांना मारलं आणि सांगितलं जा आता मोदींना सांगा की आम्ही तुमच्या बायका मुलांना नाही मारलं, तुमच्या पुरुषांना मारलं. आमचा काय म्हणतात ते मजहब का काय, हा आमचा म्हणजे बेसिकली त्यांना हे सांगायचं होतं की आम्हाला तुमचा राग आहे, म्हणजे मोदी आल्यापासून तुम्ही आमचं म्हणजे आपण मोदींना सपोर्ट करतो हे त्यांना आवडलं नाही, असं हे त्यांच्या वागण्यावरनं आणि जे काय त्यांनी केलं आजूबाजूच्या परिसरात आणि आमच्या समोर जे काय घडलं ते शब्दात नाही सांगू शकत. आम्ही अजून ह्याच्याहून जास्त वर्णन नाही करू शकत. मी तुम्हाला एवढंच सांगते की तिकडनं पळताना आम्ही जे आमच्या मनाला जे होत होतं की आम्ही म्हणजे माझ्या वडिलांची, त्या काकांची आम्ही भीती ऐकल्यानंतर या कुटुंबावर काय परिस्थिती ओढावली असू शकते याची आपण फक्त कल्पनाच करू शकतोय. लेक सांगते वडिलांच्या डोक्यात कशा पद्धतीने गोळ्या झाडण्यात आला. भारताकडून INS सूरजची चाचणी करण्यात येते. पहलगाम हल्ल्यानंतर INS सूरजची चाचणी करण्यात येत असल्याची बातमी सध्याच्या घडीची आहे. भारत दहशतवाद्यांना धडा शिकवणार आहे. स्वदेशी INS सूरजची भारताकडून चाचणी होणार असल्याची माहिती सध्या मिळते. भारतीय नौदलाच्या नवीनतम स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक INS सूरजने समुद्रात यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे. नौदल संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी ही क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी देश सज्ज आहे. आपले प्रतिनिधी विशाल या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. विशाल, कशा पद्धतीची ही तयारी करण्यात येते? खरं पाहिलं तर पहलगाम हल्ल्यानंतर भारत जो आहे तो संपूर्ण ॲक्शन मोडवर आलेला आहे. आज बिहारमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवादाला, दहशतवाद्यांना मिट्टी में मिला देगे असे हे शब्द जे आहेत ते वापरलेले आहेत. आणि दुसरीकडे आपण पाहतोय की आज स्वदेशी INS सूरजची भारताकडून चाचणी देखील करण्यात आलेली आहे. क्षेपणास्त्राची
चाचणी करण्यात आलेली आहे आणि ही चाचणी एक यशस्वी झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. तर दुसरीकडून भारताने ज्या पद्धतीने ॲक्शन मोडवर येत आहे असं दिसून येत आहे, त्यामुळे तिकडे पाकिस्तानमध्ये देखील तिकडचे नेव्ही जे आहेत त्यांनी देखील तिथे युद्ध अभ्यास सुरू केल्याची माहिती जी आहे ती आपल्याला दिसून येते. मात्र भारत आता कोणत्याही स्वरूपात बॅकफूटवर नाही तर फ्रंटफूटवर जाऊन पाकिस्तानला जे आहे ते चोख उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येते. आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आजचे जे शब्द आहेत की दहशतवाद्यांना, आतंकवादाला मिट्टी में मिला देगे, हे जे शब्द जे वापरले गेलेले आहेत त्यामुळे भारत एक ॲक्शन मोडवर असल्याचं देखील समोर येताना दिसून येत आहे. धन्यवाद विशाल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. संपूर्ण देशाच्या नजरा ज्या ॲक्शनकडे लागल्या होत्या, मोदींनी काही वेळापूर्वीच त्याबद्दल इशारा देखील दिलाय आणि आता सध्या आपण ही बातमी पाहतोय. एक मोठी बातमी आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. आजारी बहिणीला भेटण्यासाठी पाकिस्तानात निघालेल्या भारतीय महिलेला अटारी बॉर्डरवर रोखण्यात आलंय. व्हिसा असतानाही पाकिस्तानात प्रवेश दिलेला नाहीये. काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच पुन्हा परत येतोय. थेट ग्राउंड झिरो वरून मी वैदेही काणेकर सांगणार क्षणाक्षणाचे अपडेट. पहलगामच्या रक्तरंजित भूमीतून पहिला मराठी चॅनल पाहत रहा साम टीव्ही न्यूज.
पाकिस्तानातून एक संतापजनक बातमी समोर येते. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक मागवण्यात आलाय. केक घेऊन जाणारा माणूस कॅमेऱ्यात कैद झालाय. पाकिस्तानी उच्चायुक्तांचा भारतात शेवटचा दिवस आहे. पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्यानंतरचा हा समोर आलेला व्हिडिओ. Cake for what is the celebration for? Are you from Pak High Commission? Sir, are you from? या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा साम टीव्ही.